Good morning, students. In the last period, we have seen an information about the past perfect tense, and we have completed 8 tense out of 12. Now, in this video, we are going to start the 9th tense serially and the 3rd tense in the perfect group, and the name of that tense is future perfect tense. In Marathi, Purna Bhavishya Kal, and we have completed all the tense with their rules, examples, and all the related things. Now in this video, we will see more information about future perfect tense. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण भविष्यकाळाबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत. याच्या अगोदर आपण 8 टेन्स पूर्ण केलेले आहेत, त्यांची माहिती घेतलेली आहे, आणि प्रत्येक टेन्सचे सूत्र तुम्हाला दिलेले आहे. तर तुम्ही दररोजच्या दररोज ते सूत्र लिहून काढा आणि प्रत्येक काळाचे 2 लक्षणं रोज एकदा तरी तुम्ही त्याचं मनन करा. मनात क्रियापदाचं पहिलं रूप किंवा डू डज असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स, क्रियापदाचं दुसरं रूप किंवा डीड असेल तर सिंपल पास्ट टेन्स, शल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर सिंपल फ्युचर टेन्स, ॲमीज आर आणि क्रियापदाला ING असेल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, वॉज वेअर आणि क्रियापदाला ING असेल तर पास्ट कंटिन्युअस टेन्स, शॅल बी विल बी आणि क्रियापदाला ING असेल तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, हॅव किंवा हॅज आणि पुढं क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स, हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स. या पद्धतीनं तुम्ही ते रोजच्या रोज म्हणायचे आणि एक वाक्य घ्यायचं आहे साध्या वर्तमान काळात आणि ते सिरियली काळामध्ये बदलायचं आहे. आय राईट अ लेटर, राईट पहिलं सिंपल प्रेझेंट टेन्स, आय रोट अ लेटर, रोट दुसरं सिंपल पास्ट टेन्स, आय शॅल राईट अ लेटर, आय एम रायटिंग अ लेटर, आय वॉज रायटिंग अ लेटर, आय शॅल बी रायटिंग अ लेटर, आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर. या पद्धतीनं रोज एवढं करायला 5 मिनिटं लागतात, आणि तुम्ही जर एवढं केलं तर तुमचं जे परफेक्शन आहे ते परफेक्शन मात्र खूप महत्त्वाचं वाटतं. म्हणून तुम्ही याकडे लक्ष द्या. तर मग चला तर आपण आजच्या एका नवीन काळाची माहिती घेऊया की ज्याचं नाव फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. पहिल्यांदा आपल्याला याचा उपयोग कुठं वापरला, व्हेन टू यूज, हाऊ टू यूज, कधी. तर भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असं जर सांगायचं असेल तर या काळाचा उपयोग करतात. भविष्यकाळात एखादी क्रिया ही पूर्ण झालेली आहे असं सांगायचं आहे आपल्याला. भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी आपणाला पूर्ण भविष्यकाळ वापरावा लागतो. टू इम्प्लाय द ॲक्शन इज completed in the future time. To say in the future time action is completed denotes such action. To tell such action we have to use future perfect tense. म्हणून तुम्ही लिहित असताना असं लिहा की भविष्य काळातील एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. या काळाचा म्हणजे कोणत्या, फ्युचर परफेक्ट टेन्सचा उपयोग करतात. हा झाला त्याचा उपयोग.
आता याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं त्याचं सूत्र फॉर्म्युला की म्हणून याचं सूत्र बघा. सुरुवातीला कर्ता, कर्त्यानंतर शल हॅव किंवा विल हॅव दोन्हीपैकी एक, दोन्हीची दोन्ही नाही. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्याच्यानंतर कर्म आणि त्याच्यानंतर पूरक. या पद्धतीनं याचं सूत्र आहे. जर तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना हे बोर्डवरचं दिसत नसलं तरी मी जे सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही लिहित चला मध्ये प्लसचं चिन्ह देऊन. कर्ता शॅल हॅव किंवा विल हॅव, क्रियापदाचे तिसरे रूप, कर्म आणि पूरक, शेवटचा शब्द पूरक आहे लक्षात ठेवा. तर हेच आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायचं आहे. मग ते कसं लिहिता येईल बघा. कर्त्यासाठी सब्जेक्ट शॅल हॅव विल हॅव दोन्हीपैकी एक आहे बरं का. शॅल हॅव ऑब्लिक, ऑब्लिकचा अर्थ पैकी एक, आयदर शॅल हॅव और विल हॅव दोन्हीपैकी एक. त्यानंतर पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल म्हणजे कळतंय का क्रियापदाचं तिसरं रूप. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट. या पद्धतीनं आपल्याला याचं इंग्रजीतलं सूत्र फॉर्म्युला लिहिता येईल. आता हे झाल्यानंतर खाली इथं दोन आहेत शॅल हॅव किंवा विल हॅव. तर मग शॅल हॅव जे आहे हे कोणत्या कर्त्यानंतर घ्यायचं आणि विल हॅव जे आहे हे कोणत्या कर्त्यानंतर घ्यायचं हे पहिल्यांदा डिसाईड करायचं. आपण साध्या भविष्यकाळात इन केस ऑफ सिंपल फ्युचर टेन्स व्हॉट डिड वी डू, आपण काय केलं होतं त्याच्यामध्ये शॅल कोणत्या काळानंतर घेतलं, कोणत्या कर्त्यानंतर घेतलं होतं. इन केस ऑफ फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस मध्ये आपण शॅल बी विल बीचं कर्ते कोणते घेतले होते तेच इथं असणार आहेत. म्हणून तिथं जर एकदा माहीत झालं तर इथलं पुढचं आपलं काम सोपं होतं. म्हणून शॅल हॅव हे आय आणि वी या दोन कर्त्याच्या नंतर ना वापरतात. विल हॅव हे कोणत्या कर्त्यानंतर वापरतात मग यू, त्यानंतर ही, त्याच्यानंतर शी, त्यानंतर इट, त्यानंतर दे आणि नाउन, कुठलंही नाउन, एनी नाउन. मे बी दॅट इज कॉमन नाउन, मे बी दॅट इज प्रॉपर नाउन, आयदर इट विल बी सिंग्युलर और प्लुरल, कुठलंही असो नाउन त्याच्यानंतर वापरलं जातं. तर या पद्धतीनं कर्ता आणि वर्ब या दोघांचा सिक्वेन्स असेल. या पद्धतीने ते वापरायचे. आता हे झालं. आता याच्यानंतर ना आपल्याला 8 क्रियापद घ्यायचे. 8 क्रियापद लागतात. मग आता हे 8 जे क्रियापद आहेत ते तुमचं तुम्ही स्वतः वैयक्तिक पण घेऊ शकता. तुम्हाला सुरुवातीपासून हे सांगतोय किंवा मग मी दिलेले घेऊ शकता. 8 वेगवेगळे घ्यायचे आणि क्रियापदानुसार तुम्हाला कर्म निवडता येतं का ते निवडता आलं पाहिजे. यू मस्ट नो हाऊ टू सिलेक्ट द ऑब्जेक्ट ॲज पर गिव्हन वर्ब. मीन्स ऑब्जेक्ट, सिलेक्टेड ऑब्जेक्ट शुड बी रिलेटेड और रिलेव्हंट टू द वर्ब. आपण जे वर्ब घेतलेले आहे ते आणि ते कर्म यांचा कुठंतरी नातेसंबंध असला पाहिजे किंवा ते जवळचे असले पाहिजेत किंवा ते परस्पर संबंधी असले पाहिजे, त्यांच्यामधलं कोरिलेशन असलं. मग चला आपण 8 क्रियापद घेऊ. कुठलेही घ्या, कुठलेही घेऊ शकतो. राईट, ड्राईव्ह, ड्रिंक, रन, प्ले, कलेक्ट, थ्रो, त्यानंतर पुल म्हणजे ओढणे. आणि याच्या आपल्याला 3 रूप माहीत पाहिजे. क्रियापदाची एकूण किती रूप आहेत? 4.
V1 means main verb, V2 past form, V3 past participle, and V4 present participle. In case of perfect tense, maybe present perfect, past perfect, or future perfect, we must use past participle in this tense. पूर्ण काळाच्या गटामध्ये जेवढे काळ येतात 3, त्याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं तिसरंच रूप वापरावं लागतं. इन केस ऑफ कंटिन्युअस टेन्स मीन्स प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस अँड फ्युचर कंटिन्युअस, वी मस्ट यूज द प्रेझेंट पार्टिसिपल. ऑब्झर्व, तुम्ही ऑब्झर्व करा आणि मग मला सांगा. अपूर्ण काळाच्या गटामध्ये क्रियापदाचं चौथं रूप आयएनजी लागलेलं रूप वापरतात. पूर्ण काळाच्या गटामध्ये क्रियापदाचं तिसरंच रूप वापरतात. म्हणून हा आपला पूर्ण वर्तमान, पूर्ण भविष्यकाळ आहे. त्यासाठी याच्यातल्या प्रत्येक क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप वापरावं लागतं. राईटचं तिसरं, रोट रिटर्न, ड्राईव्हचं ड्रिव्हन, ड्रिंकचं ड्रंक, रनचं रन, प्लेचं प्लेड, कलेक्टचं कलेक्टेड, थ्रोचं थ्रोन आणि पुलचं पुल्ट, PULLED पुल्ट. आता याच्यानुसार आपल्याला कर्त्यानुसार कर्म निवडायचे. आता चला पहिलं वाक्य एक्झाम्पल बघू आपण. पहिलं उदाहरण, पहिला कर्ता आय, सर्व करते आय, वी, यू, ही, सी, इट, दे आणि सर्वात शेवटी तुमचं नाव. त्यातला पहिला कर्ता आय कर्ता झाला. कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव, दोन्हीपैकी एक. वी मस्ट यूज शॅल हॅव, आयदर शॅल हॅव और विल हॅव आफ्टर द सब्जेक्ट. सब्जेक्ट इज आय, देन व्हॉट शुड बी यूज. आता काय वापरायला पाहिजे आपण? शॅल हॅव का विल हॅव? शॅल हॅव. आय शॅल हॅव. त्यानंतर क्रियापद आणि त्याचं तिसरं रूप. पहिलं क्रियापद काय? राईट. तिसरं रूप काय? रिटर्न. आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. या पद्धतीनं आपलं पहिलं वाक्य. आता अशाच आपल्याला बाकीची वाक्य करायची. आता 2 नंबरचा आपला कर्ता कोणता आहे? वी. आय नंतर ना वी. वी नंतर काय आहे सांगा? शॅल हॅव का विल हॅव? शॅल हॅव. वी शॅल हॅव. वी शॅल हॅव. आणि आता याच्यानंतर पुढे आपल्याला क्रियापद कोणता आहे? ड्राईव्ह. तिसरं रूप काय त्याचं? ड्रिव्हन. DRIVEN. वी शॅल हॅव ड्रिव्हन अ कार. मग पुढे तुम्ही कॉम्प्लिमेंट लिहा. ऑन द ग्राउंड लिहा, इन द पार्क लिहा, ऑन द रोड लिहा, ऑन द हायवे लिहा, कुठेही लिहा. त्याच्या पुढे लिहा. त्याला म्हणायचं काय? कॉम्प्लिमेंट, पूरक. आता तिसरं जे उदाहरण आहे आपलं, त्याचा तिसरा कर्ता आहे यू. YOU. यू नंतर काय येत आहे? विल. म्हणून यू विल हॅव. आता तिसरा क्रियापद कोणतं आहे आपलं? ड्रिंक. त्या ड्रिंकचं तिसरं रूप कोणतं आहे? ड्रंक. विल हॅव ड्रंक कॉफी. विल हॅव ड्रंक कॉफी. चला चौथं वाक्य, चौथा कर्ता कोणता आहे? आय, वी, यू. आता ही. ही नंतर ना विल हॅव का शॅल हॅव? विल हॅव. विल हॅव. आता पुढचं क्रियापद कोणतं आहे? रन. मग त्यासाठी तिसरं रूप काय? रन, रॅन, पुन्हा रन. विल हॅव रन फॉर विक्ट्री. फॉर विक्ट्री. विक्ट्री म्हणजे विजय. हे 4 वाक्य झाले. आपण ही या कर्त्यापर्यंत आलेलो आहोत. आता पुढचं वाक्य आपलं 5 नंबरचा कर्ता कोणता सांगा? ही झालं. ही नंतर ना शी. SHE. आता पुढचं 5वं वाक्य. 5 नंबर शी. शी नंतर विल हॅव कशात हॅव? विल हॅव. शी विल हॅव. प्लेचं तिसरं रूप काय? प्ले. शी विल हॅव प्लेड चेस. आणि मग पुढे लिहा
with her brother, with her sister, with her mother, with her father, with her friend. कुठेही राहा. आणि हे जे आपण आता लिहिणार आहोत पुढचं त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लिमेंट. हे तुम्हाला पण जमलं पाहिजे ना. त्याच्यानंतर ना इट, IT, इट नंतर काय असतंय? विल हॅव, इट विल हॅव. आता कलेक्ट क्रियापद. कलेक्ट म्हणजे काय? गोळा करणे. इट विल हॅव कलेक्टेड ओल्ड कॉइन्स. ओल्ड कॉइन्स म्हणजे काय? जुनी नाणी, जुन्या काळातली नाणी. त्याच्यानंतर ना पुढचा करता दे. दे नंतर काय येत आहे? विल हॅव, दे विल हॅव. पुढचं क्रियापद काय आहे? थ्रो. त्याचं तिसरं रूप काय? थ्रोन. दे विल हॅव थ्रोन द डॉग इन द रिव्हर. थ्रोन. आणि सर्वात शेवटचं वाक्य म्हणजे तुमचं स्वतःचं नाव कर्ता म्हणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी क्रियापद घ्यायचं आहे पुल. पुल म्हणजे काय? पुल म्हणजे ओढणे का ढकलणे. पुल आपल्याकडे जे करतो ते पुल आणि आपल्यापासून पलीकडे जे असतं ते पुश. PUSH. पुल. पुल म्हणजे ओढणे. आता तुमचं नाव टाका. अर्जुन will have pulled the box. अर्जुन will have pulled the box. या पद्धतीनं ही आपली उदाहरणं तयार झालेली आहेत. मग आता हे उदाहरण झाल्यानंतर आपल्याला याच्यावरचे रूल्स म्हणजे नियम पाहिजे. तुम्हाला पण तयार करता येईल. तुम्हाला आता नियम तयार करता आले पाहिजे. पहिले 2 तरी किमान तयार करता आले पाहिजे. पहिला नियम कर्त्यानंतर काय असतं आणि दुसरा नियम क्रियापदाचं किती रूप असते. झालं. तिसरा नियम मी सांगेन तुम्हाला. पहिला नियम काय सांगता येईल सांगा? रूल फर्स्ट काय सांगता येईल? तुम्हाला तयार करता येतो का बघा. रूल फर्स्ट. कर्त्यानंतर शॅल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक वापरलं जातं. In case of future perfect tense, after the subject either shall have or will have is used. हा झाला पहिला. मीन्स कर्त्यानंतर shall have किंवा will have यापैकी एक वापरतात. ओके. त्यानंतर रूल नंबर 2 दुसरा. In case of future perfect tense, past participle of main verb is used. Past participle of main verb means V3. क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात तुम्ही मराठीतल्या. पूर्ण भविष्यकाळ क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. मीन्स V3 is used. And the last rule, तिसरा नियम, कोणत्या मराठी वाक्यात पूर्ण भविष्यकाळ वापरायचा असतो हे मी तुम्हाला सुरुवातीपासून देईन. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नंतर समजा मी जर म्हणालो की मराठी क्रियापदाचं शेवटचं प्रत्यय ला, ली, ले असा असेल तर त्याच्यात कोणता काळ वापरायचा पटकन तुम्हाला कळालं पाहिजे. सिंपल पास्ट टेन्स. मी अभ्यास पूर्ण केला, ला सिंपल पास्ट टेन्स. आय कम्प्लिटेड माय स्टडी. तो पुण्याला गेला, ला. ही वेंट टू पुणे. असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि हे रोज केल्याशिवाय सांगता येत नाही. रोजच्या रोज याच्यावर प्रॅक्टिस पाहिजे. आता V3 इज यूज्ड आणि या वाक्यामध्ये फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये जर मराठी वाक्यातील क्रियापदाचा शेवटचा प्रत्यय ला असेन, असेल, ली असेन, असेल आणि ले असतील. बघा यापैकी जर एक असेल या तीनपैकी
तर त्या मराठी वाक्यामध्ये इंग्रजीमधला फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतात. इफ द मराठी सेंटेन्स ऑर द वर्ब एंड्स विथ ला असेल, ली असेल, ले असतील, then we have to use in that concerning Marathi sentence the future perfect tense. तर त्या मराठी वाक्यात आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स वापरावा लागतो. ते प्रत्येक नीट बघा. कोणते? ला असेल किंवा असेल, दोन्हीपैकी काय पण येऊ शकता. हायर. दुसरा ली असेल, असेल यापैकी ये, आणि ले असतील. हे अनेक वचनी करता असल्यानंतर, हे स्त्रीलिंगी करता असल्यानंतर आणि एक वचनी करता असल्यानंतर या पद्धतीने असतंय. यापैकी जर प्रत्येक एखाद्या मराठी वाक्याचा असेल तर त्या मराठी वाक्यात फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचं असतं. मी गृहपाठ लिहिलेला असेल, इट मीन्स माय वर्क ऑफ रायटिंग होमवर्क इज कम्प्लिटेड इन द फ्युचर टाइम. म्हणजे माझं काम पूर्ण झालेलं असेल. आय शॅल हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. या पद्धतीनं तुम्हाला याचं उत्तर लिहावं लागेल. तर असे एकूण हे 3 नीट बघा. परत एकदा शॅल हॅव किंवा विल हॅव करतानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि मराठी वाक्यातील क्रियापदाचं शेवटचं प्रत्यय जर ला असेल, असेल, ली असेल, असेल आणि ले असतील यापैकी जर असेल तर त्या मराठी वाक्यात कोणता काळ वापरायचा? फ्युचर परफेक्ट टेन्स वापरायचा. आता याच्यानंतर आपणाला या काळावर आधारित आपल्याला एकूण 3 प्रश्न घ्यायचे आहेत. ते 3 प्रश्न. त्यातला पहिला कोणता? ओळखा. दुसरा कोणता? बदला. आणि तिसरा कोणता? मराठीचं इंग्रजी करा. असे एकूण आपल्याला किती प्रश्न घ्यायचे आहेत? 3 प्रश्न घ्यायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द फ्युचर परफेक्ट. म्हणजे खालील 5 वाक्यामध्ये कोणत्या कोणत्या वाक्यात फ्युचर परफेक्ट आहे त्याच्या पुढे फक्त राईट करा, आणि ज्याच्या नाही त्याच्या पुढे असं निगेशन दाखवा, गुणिले चिन्ह दाखवायचं. मी तुम्हाला 5 वाक्य इथं लिहितोय, तुम्ही बघा. त्याच्यात 2 त्याची लक्षणं असली पाहिजेत. कोणती बोला? एक तर शॅल हॅव किंवा विल हॅव असायला पाहिजे आणि क्रियापदाचं तिसरं रूप असायला. दोन्हीपैकी एकही नसेल तर नाही म्हणायचं, आणि दोन्हीच्या दोन्ही असतील तर आहे असं. वाक्य ऑब्झर्व करा. ऑब्झर्व द सेंटेन्स अँड देन डिसाइड. मी लिहितोय, तुम्ही ते बघा, ठरवा. शी विल बी वॉचिंग TV. You will have crossed the bridge. She caught the thief. She will have run police. I will teach you. हे 5 वाक्य मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही बघा, वाचा. त्याच्यात तुम्हाला ही जर 2 लक्षणं दिसतील या काळाची तर त्याच्या पुढे राईट करा. आहे असं, नसतील तर नाही असं. इथं तुम्हाला कोणत्या वाक्यात दिसतात ते वाक्य बघायचं. जर नाही दिसतील तर नाही, दिसतील तर राईट. अशा 5 प्रश्नांची तुम्ही उत्तरं स्वतः तुमच्या वहीमध्ये तयार ठेवायची. हा आपला पहिला प्रश्न.
याच्यानंतर ना आपला दुसरा प्रश्न कोणता आहे? दुसरा प्रश्न आहे चेंज इनटू, बदलायचे. मी देताना तुम्हाला कुठल्याही काळातले वाक्य देईल, तुम्हाला ती बदलायची. पूर्ण भविष्यकाळामध्ये तुम्हाला ती वाक्य बदलायची. देताना मी ती कुठल्याही काळात देईल. क्वेश्चन नंबर 2, चेंज इनटू फ्युचर परफेक्ट. चेंज इनटू फ्युचर परफेक्ट. तर मी तुम्हाला एक वाक्य करून दाखवेन, बाकीचे तुम्हीच करायचे स्वतः. बघा, मी पहिलं वाक्य देतो तुम्हाला. दे आर प्लेइंग फुटबॉल. दे आर प्लेइंग फुटबॉल. आता हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये कोणता काळ आहे याच्यापेक्षा आपल्याला कोणत्या काळात बदलायचं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला बदलायचं फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये. मग त्याचं सूत्र सुरुवातीला करता बदलत नसतो. काळ बदलायचं म्हणजे करता बदलत नसतो, कर्म बदलत नसतं, कॉम्प्लिमेंट बदलत नसतं, काहीच बदलत नसतं. बदलतं काय? वर्ब सेक्शन, हेल्पिंग वर्ब आणि मूळ क्रियापदाचं किती रूप त्या काळाला अनुसरून हे फक्त बदलत असतं. एवढं फक्त बदलायचं असतं, काळ बदलायचं असतं. म्हणजे तुम्हाला पण फिक्स लक्षात असू दे की काळ बदलायचं असतं म्हणजे हे बदलायचं असतं, बाकीचं बदलायचं नसतं. म्हणून दे बदल काय जास्त तुम्ही विचार करत बसायची गरज नाही. दे आपल्याला दे नंतर ज्या काळात बदलायचं आहे त्या काळातले हेल्पिंग वर्ब शॅल हॅव किंवा विल हॅव. दे नंतर काय येतं? विल हॅव. दे विल हॅव. आपल्याला क्रियापदाचं किती रूप पाहिजे आहे? इथं कितवं पण देऊ दे. आपल्याला कितवं पाहिजे त्या काळात बदलण्यासाठी? तिसरं पाहिजे. प्लेइंग चौथं रूप आहे, त्याचं तिसरं रूप काय? प्लेड. दे विल हॅव प्लेड. प्लेड आणि पुढं कर्म फुटबॉल. दे विल हॅव प्लेड फुटबॉल. या पद्धतीनं आपल्याला हे वाक्य दिलेले कुठलंही असू द्या त्याला बदलत असताना असं करायचं आहे. हे पहिलं वाक्य आहे. आता नंतरची 5 वाक्य तुमचं तुम्ही स्वतः करा, मी तुम्हाला त्याच्यात मदत करणार. काय अडचण आहे तर मला विचारा. दुसरं 2 नंबरचं वाक्य बघा. टीचर्स लेसन. त्यानंतर सी ट्रीटेड मेनी पेशंट्स. त्यानंतर सी डझंट नो about her parent. त्यानंतर we help the poor students. हे वाक्य तुम्ही पूर्ण भविष्यकाळामध्ये बदलायचे आहेत. तुमचं तुम्ही बदलायचे. मी जसं 1 नंबरला करून दाखवलं त्या पद्धतीने ही राहिलेली वाक्य तुम्ही पूर्ण भविष्यकाळात. हा झाला आपला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय आहे याच्यावर? चेंज टू इंग्लिश. मी तुम्हाला काही मराठी वाक्य सांगेन आणि त्याचं तुम्ही इंग्रजीमध्ये बदलायचं आहे. मग तुम्ही पण मराठी वाक्य तयार करू शकता. समजा मी गृहपाठ लिहिलेला असेल, मीच्या जागी करता बदला. लताने गाणे गायलेले असेल, भारताने सामना जिंकलेला असेल, तो शाळेत पोहोचला असेल, बाबा ऑफिसला गेले असतील, ट्रेन निघून गेलेली असेल, मी पुस्तक वाचले असेल, मी पेपर सोडवलेला असेल. या पद्धतीचे तुम्ही पण स्वतः वाक्य वेगवेगळे कर्ते घ्यायचे, वेगवेगळे क्रियापद घ्यायचे आणि त्याच्याला अनुसरून कर्म घेऊन ती वाक्य पूर्ण करायचे. कर्ते तुम्ही वेगवेगळे कुठलेही घेऊ शकता, तुम्हाला त्याला काय मर्यादा नाही. क्रियापद आपल्याकडे भरपूर आहे आणि ते घेऊन तुम्ही स्वतः 5-10 वाक्य तयार करायचे आणि त्याचं इंग्रजी करायचं. हा आपला तिसरा प्रश्न असेल. तिसरा प्रश्न पूर्णपणे तुमचं तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. आलं लक्षात? तर इथं हा आपला सिरियली 9वा काळ कोणता? फ्युचर परफेक्ट टेन्स. हा काळ इथं संपतो आणि आपला पूर्ण काळाचा गट जो आहे तोही इथं संपतो.
संपूर्ण काळाच्या गटात एकूण 3 काळ येतात, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. तर इथं आपला पूर्ण काळाचा गट संपतो. राहिला आता आपला फक्त एक गट, तो म्हणजे चालू पूर्ण काळाचा गट, आणि याच्यानंतरचा 10 नेहमीचा जो काही टेन्स आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तात्पुरता आपण इथं